सागरदादा गोडके यांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तसेच त्यांच्याबरोबर आलेले मान्यवर तानाजी शेठ सुर्वे त्यांचं देखील सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अजून मान्यवर आपले मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत ते वैभव शेठ टाटे, तसेच दीपक भाऊ रगडे, श्रीधर भाऊ इंगळे यांचे देखील मनापासून सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मंचावर व्यासपीठ झाल्याबद्दल सगळ्या पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. सागरदादा गोडके यांचा सत्कार राकेश दास करतील. राकेश दास यांच्या हस्ते होईल सागरदादा गोडके यांचा सत्कार. युट्यूबला चालूच आहे लाईव्ह, इथं दाखवतोय ना पण्या चालू आहे ना पण्या. हो कॅमेरा टेजवर आहे ना पण्या. ओके चला, काय सामना रंगलेला मित्रांनो आत्ताचा फायनलचा मुकाबला. तसेच सागरदादा गोडके यांचा सत्कार राकेश दास यांच्या हातात हस्ते करण्यात येत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सागरदादा गोडके यांच्या देखील मंडळात हार्दिक अभिनंदन. तानाजी शेठ सुर्वे यांचा देखील सत्कार सचिन भाऊ यांच्या हस्ते करण्यात येईल. तानाजी शेठ सुर्वे यांचा देखील सत्कार करण्यात येईल. इथं सचिन शेठ यांच्या हस्ते करण्यात येईल. तसेच आपले युवा नेतृत्व विनयराजे देशमुख बी व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम विनयराजे देशमुख आमचे जवळचे मित्र आहेत, ते परम मित्र. तानाजी सुर्वे यांचा सत्कार सचिन शेठ करत आहेत, त्यांच्या हस्ते करण्यात येत आहे. वैभव शेठ टाटे यांचा सत्कार अमोलदादा अभंगे करतील. अमोलदादा अभंगे यांच्या हस्ते करण्यात येईल. दीपक भाऊ रगडे यांचा परत सत्कार करण्यात येईल. तो श्रीधर भाऊ इंगळे, चला परत एकदा सत्कार करता आपण दीपक भाऊ रगडे यांचा. अमोल डावरे यांच्या हस्ते दीपक भाऊ रगडे यांचा देखील सत्कार करण्यात येत आहे. श्रीधर भाऊ इंगळे यांचा देखील सत्कार सचिन भाऊ कुठले करतील, त्यांनी मंचावर त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. श्रीधर भाऊ इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे. तो श्रीधर भाऊ इंगळे यांचा. परत एकदा आपले आमचे जवळचे परम मित्र विनयराजे देशमुख यांचा देखील इथं सत्कार करत आहेत. गणेश शिंदे यांच्या हस्ते विनयराजे देशमुख यांचा देखील सत्कार करण्यात येत आहे. झाडे लावा झाडे जगवा असा नवीन उपक्रम चालू केलेला आहे. तो असा नवीन उपक्रम चालू केलेला आहे डेक बॉयज अंपायरांनी. चला विनयराजे देशमुख यांचा देखील सत्कार इथं पार पडलेला आहे. आता अमरदादा अभंगे यांचा सत्कार निलेश फुलारे यांच्या हस्ते करण्यात येईल.
चला दोन्ही संघ समोर येतील मुख्य व्यासपीठाच्या. इथं आता आपण बक्षीस वितरण चालू करणार आहोत. प्रथम प्रदर्शित मारलेले आहेत ते आपले आजच्याल 11 काटो टाका संघ. आजच्याल 11 टाका संघ. दोन्ही संघ व्यासपीठाच्या समोरून चला दोन्ही संघ आलेले आहेत आणि आता आपण इथं बक्षीस वितरण समारंभ करत आहोत. आमचे मान्यवर देखील आहेत व्यासपीठावर. चला आले सगळे खेळाडू. चला या स्पर्धेचा या टुर्नामेंटचा या डेक बॉईज अंपायरचा आयोजित केलेल्या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ठरतोय. बेस्ट बॉलर ठरतोय गाईज. कोण त्याचं नाव आहे. तो संघ जरी पराभूत झालेला असला तरी सुद्धा काय त्यांनी गोलंदाजी केलती. बेस्ट बॉलरचं नाव आहे प्रदीप उर्फ बल्लू. VD11 नेहरू संघाचा कर्णधार आहे तो आणि काय गोलंदाजी आतून बेस्ट बॉलरचा या स्पर्धेचे किताब पटकावला येतो प्रदीप बल्लू याने. यांचा सन्मान तानाजी सुर्वे यांच्या हाताने होईल. बेस्ट बॉलरचा किताब देऊन ट्रॉफी देऊन बेस्ट बॉलरची ट्रॉफी देऊन बेस्ट बॉलरची ट्रॉफी देऊन या बल्लू तुम्हाला मंचावर व्यासपीठ. त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समन कोण असेल या स्पर्धेचा. कोण असेल या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन कुठला संघाचा असन तो. कुठल्या संघाचा असन तो बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॅट्समॅन विजय आजच्याल 11 टाका या टीमचा बेस्ट बॅट्समॅन ठरलाय विजय बालाजी. यांना सन्मान करण्यासाठी वैभव ताटे यांच्या हस्ते बेस्ट बॅट्समॅनची ट्रॉफी आपण त्यांना देणार आहोत. परिधान करणार आहोत बेस्ट बॅट्समॅनची वैभव ताटे यांच्या हस्ते बेस्ट बॅट्समॅनची ट्रॉफी आपण विजय बालाजी यांना प्रदान करणार आहोत. आणि आता सगळ्यात मॅन ऑफ द सिरीज टुर्नामेंट सिरीज कोण ठरला या स्पर्धेचा. कोण ठरला या स्पर्धेचा. धडक कोण ठरला या स्पर्धेचा. कोण ठरला या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. तो आहे नवी मुंबईचा नमित पाटील. मॅन फ्रॉम तुर्वे कुमार 11 चा नमित पाटील
यांना मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी प्रदान करण्यासाठी आम्ही अर्पित करत आहोत ते सागर दादा घोडके यांना. काय बॅटिंग केली नमित पाटील यांनी, 55 धावाची खेळी केली. व्हेरी नाईस बॅटिंग इज नमित दिस टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज. चला टाळ्या होऊन जाऊ द्या. मॅन ऑफ द सिरीज ठरलेला फलंदाज आहे तो नमित पाटील. चला आता आपण येत आहोत बक्षीस. प्रथम पारदर्शित, द्वितीय पारदर्शित रनअप केलेला संघ आहे VD11 नेहरू. या संघांना मी आमंत्रित करतोय, सगळा संघ बल्लू आपण सगळा संघ घेऊन मंचावर यावे. सेकंड पारितोषिक आपण अमोलदादा यांच्या हस्ते देणार आहोत. तरी 1 मिनिट रनअप केलेला संघ हातातली मॅच म्हणून मी गेली. सिद्धेश राठोड 5 निर्धाव चेंडू टाकले ते अमोल यांनी आणि कुठं बॅकफुटला गेलेला संघ रनअप झालेला. 6 चेंडू 10 धावा पाहिजे होत्या. चला रनअप झालेला संघ सगळ्यांनी व्यासपीठावर. द्वितीय पारितोषिक 15,000 तसेच आकर्षक चमचमणारी डेक बॉय चषक ट्रॉफी. चला रनअप ठरलेला संघ आहे या स्पर्धेमध्ये. 2 संघ चला टाळ्या वाजवा. द्वितीय रनअप ठरलेला संघ आहे तो VD11 नेहरू. 10वीची परीक्षा चालू असल्यामुळे बोर्ड चालू आहेत, पेपर चालू आहेत, त्याच्यामुळे DJ वगैरे काही नाही. आपल्या साध्या पद्धतीने स्पर्धा पार पडले गेलेले आहे. डेक बॉय आयोजित अंपायर. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेचा. डेक बॉयज अंपायर स्पर्धेचा प्रथम पारदर्शिता मानकरी ठरलाय तो आजचल 11 काटा संघ. काय संघ आहे, काय टाका संघ आहे, काय गोलंदाज आहेत संघात, काय बॅटर आहेत संघात. 4 सामने लगातार जिंकून त्यांनी 5वा सामना काय खेळला. पहिल्या 4 सामन्यामध्ये त्यांनी क्षेत्ररक्षण केलं आणि त्यांच्या सागरदादा घोडके यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक चॅम्पियन टीमला देऊन आपण स्वीकार करीत आहोत. 30,000 रोख रक्कम आणि आकर्षणारी चमचमणारी ट्रॉफी. चॅम्पियन टीम आहे ती आजचल 11 काटा टाका संघ. काय संघ आहे. 4 नाणेफेकी जिथून पहिला क्षेत्ररक्षण केलं, पण फायनलला मात्र फलंदाजीचा निर्णय निवडला दुर्वेश यांनी. संघ कर्णधार आहे तो, पण निर्णय मात्र एकदम यशस्वी पार पाडलाय तो कॅप्टनने. कॉंग्रॅच्युलेशन टीम आजचल 11 टाका चॅम्पियन झालेला संघ या स्पर्धेतला डेक बॉयज अंपायर. ऑल द बेस्ट टीम VD11 नेहरू. तसेच चॅम्पियन टीम आजचल 11 टाका संघ. या स्पर्धेचा ठरलेला आहे तो चॅम्पियन. मंडळाचे डेक बॉयज अंपायर या मंडळाचे अध्यक्ष राकेश दास यांचे सुद्धा मनपूर्वक आभार आभार आभार. तसेच सगळ्याच कमिटी मेंबरचे मनापासून आभार आभार. आजचा दिवस इथेच संपला. काय स्पर्धा रंगलेली, काय ते मॅचेस होते, कुठला रंग कुठला आला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.